नमस्कार. चला आज एका अशा जागतिक कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया जो तब्बल 20 वर्षांनंतर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच आपल्या भारतात होतोय. तर गेल्या 2 दशकांपासून हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये होत होता. पण आता तो अखेर बौद्ध धर्माची जी मातृभूमी आहे म्हणजे भारत तिथे परत येतोय. म्हणूनच हा एक खरंच ऐतिहासिक क्षण आहे. आणि विचार करा, हा सोहळा होतोय कुठे? तर थेट महाबोधी महाविहाराच्या त्या पवित्र स्थळी. हो, अगदी त्याच जागी जिथे स्वतः गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. आता बघा, हा कार्यक्रम तसा दरवर्षी होतो, लोकांना एकत्र आणतो. पण यावर्षी भारत यजमान असल्यामुळे ह्याला एक वेगळंच खास महत्त्व प्राप्त झालं आहे. ठीक आहे, मग आता पुढे जाऊन बघूया की हा सोहळा नेमका आहे तरी काय, म्हणजे याच्या मुळाशी नक्की काय संकल्पना आहे. तर या संपूर्ण सोहळ्याच्या केंद्रस्थानी आहे त्रिपिटक पठण. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे त्रिपिटक म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे. हा बौद्ध धर्माचा मूळ सगळ्यात महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. यात मुख्यत्वे 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे बुद्धांची शिकवण, दुसरं म्हणजे भिक्षूंसाठीचे नियम आणि तिसरं म्हणजे तत्त्वज्ञानावरची सखोल चर्चा. आणि याच पवित्र ग्रंथांचं पठन करणं हा एक खूप महत्त्वाचा आध्यात्मिक सराव मानला जातो. बरं, यावर्षीच्या पठणाचं एक खास वैशिष्ट्य आहे बरं का. यावेळी विनयपिटक या भागावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आता विनयपिटक म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर यात भिक्षू आणि भिक्षुणींनी आपलं आचरण कसं ठेवावं, त्यांची दैनंदिन शिस्त कशी असावी याचे नियम दिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा काही छोटा मोठा स्थानिक कार्यक्रम नाहीये. आपण बोलतोय एका भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्याबद्दल, ज्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. आणि व्याप्ती किती मोठी आहे हे आकड्यांवरूनच कळेल. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या सोहळ्यात तब्बल 25,000पेक्षा जास्त लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. म्हणजे विचार करा, किती मोठं, किती भव्य दृश्य असेल ते. आणि या गर्दीत ना स्थानिक आणि जागतिक सहभागाचं एक खूप सुंदर मिश्रण बघायला मिळणार आहे. भारतातून तर खूप मोठा गट सहभागी होतोय, पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एकट्या आपल्या महाराष्ट्रातूनच तब्बल 10,000 भाविक तिथे जाणार आहेत. किती मोठी गोष्ट ही. फक्त भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. म्हणजे बघा, अमेरिका, स्वीडन, जर्मनी ते अगदी थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार यांसारख्या अनेक देशांमधनं भाविक येणार आहेत. यावरूनच कळतं की हा सोहळा किती मोठा आणि जागतिक स्तरावरचा आहे. पण थांबा, हा कार्यक्रम म्हणजे फक्त पठण नाहीये. नाही, अजिबात नाही. हा त्याहून खूप मोठा एक संपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे. हे बघा, हे पूर्ण 12 दिवस चालणारे एक सेलिब्रेशन असणार आहे. सुरुवात कशी होते तर बौद्ध राष्ट्रांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या एका भव्य मिरवणुकीने. मग रोज पठण तर आहेच, सोबत आंतरराष्ट्रीय कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि शेवटी तर एका ऐतिहासिक हेरिटेज वॉकने या सोहळ्याची सांगता होणार आहे. इतकंच नाही, या उत्सवात भक्ती आणि दातृत्वाची काही खूप सुंदर उदाहरणेही बघायला मिळतील. जसं की थायलंड आणि व्हिएतनाममधले भाविक तब्बल 220 हस्तनिर्मित सोन्याच्या बुद्धमूर्ती दान करणार आहेत. सोबत फुलांची अप्रतिम सजावटीही करतील. म्हणजे त्या पवित्र वातावरणात आणखीच भर पडणार आहे. बरं, आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय तर त्याचा परिणाम काय असेल? म्हणजे फक्त आध्यात्मिक फायदा होईल की अजूनही काही? याचे 2 खूप महत्त्वाचे परिणाम आहेत. एक तर आहे आध्यात्मिक, म्हणजे इथून संपूर्ण जगाला शांतता आणि करुणेचा एक खूप मोठा संदेश दिला जाईल. आणि दुसरा परिणाम आहे आर्थिक. स्थानिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल. अंदाजे 25 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. याचा थेट फायदा तिथल्या पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला होणार आहे. आणि या सोहळ्यामागचा मूळ हेतू काय आहे हे आयोजकांच्या शब्दांतूनच अगदी स्पष्ट होतं. त्या म्हणतात की बोधिवृक्षाखाली उच्चारलेला प्रत्येक शब्द ही केवळ आपल्यासाठी नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी केलेली शांततेची प्रार्थना आहे. किती सुंदर विचार आहे हा. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून ठेवतं. आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात जिथे सगळेच उत्तरांच्या शोधात आहेत, तिथे एका प्राचीन परंपरेचा हा करुणेचा संदेश तो खरंच आधुनिक जगात सुसंवाद निर्माण करू शकेल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?